नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती। मानसिक ताण कसा कमी करायचा आहे? लॉकडाऊन पूर्वीच्या काळात आपलं आयुष्य धावपळीचं होतं। या धावपळीच्या जीवनात त्यांच्यातील फरक समजणं कठीण होतं। या धावपळीचा परिणाम आरोग्य आणि नाती यांसारख्या महत्त्वपूर्ण गोष्टींवर होत होता। आपला वेळ वाचावा यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत असतो, पण तरीही अनेक गोष्टी करण्यासाठी वेळ नाही, अशी तक्रार ऐकायला मिळत होती। परिणामी मानसिक शांतता भंग झाली होती। पण आता लॉकडाऊनमुळे काम करण्याच्या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत। यापुढेही अनेक बदल पाहायला मिळतील। हे बदल लवकरात लवकर स्वीकारायला हवेत। त्यासाठी मानसिक तयारी करणं गरजेचं आहे। स्वतःमध्ये कालानुरूप बदल करून घेण्याची महत्वाकांक्षा आणि इच्छा असणारी मंडळी येत्या काळात स्वतःचा फायदा करून घेऊ शकतात, असं तज्ज्ञ सांगतात। या सगळ्या गोष्टी मानसिक आरोग्यावरती अवलंबून आहेत, हे विसरता कामा नये। 1. नकारात्मक विचार नको। आपल्या आजूबाजूला नकारात्मक वातावरण असलं तरी तुम्ही त्याचा विचार करणं टाळा। सतत नकारात्मक गोष्टींचा विचार केल्यास मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते। त्यामुळे सकारात्मक विचार आचरणात आणा। भरपूर वाचन करा। 2. वेळेचा करा सदुपयोग। लॉकडाऊनच्या काळात विरंगुळा म्हणून टीव्ही पाहण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि सर्वेक्षणांमधून समोर आलेल्या आकडेवारीनुसार लॉकडाऊन आधी 4 ते 5 टीव्ही समोर घालवणारी मंडळी आता 10 तास टीव्ही बघत आहेत। असं करणं टाळा, याचा विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो। लॉकडाऊन मधील फावल्या वेळेचा वापर वाचनासाठी करणं उत्तम ठरेल। 3. नैराश्याला ठेवा दूर। अनेक महिने घरातच बसून राहावं लागतं असल्यामुळे बहुतेक जण नैराश्याचा सामना करत आहेत, पण या नैराश्यावर मात करणं आवश्यक आहे। आवडीच्या कामांमध्ये मन गुंतवणं फायद्याचं ठरेल। यामुळे नैराश्यावर आणि कंटाळ्यावर मात करण्यास मदत होईल। 4. नाती जपा। नाती जपणं अत्यंत आवश्यक आहे। नैराश्यावर मात करण्यासाठी कुटुंब आणि मित्रमंडळी यांची सोबत नेहमीच फायद्याची ठरते। तुम्ही जपलेली आणि जोपासलेली नाती हीच तुमच्या संकट काळात मदतीला येतात। सर्वच मंडळी या मोठ्या संकटाला तोंड देत आहेत, पण अशा वेळी आपल्या माणसाने केलेली विचारपूस हा नैराश्यावरील सर्वोत्तम उपाय ठरतो। 5. आव्हान पेलण्यासाठी। आव्हानात्मक परिस्थितीला समोर जाण्यासाठी आपण सकारात्मक असणं आवश्यक असतं। त्यामुळे नेहमी सकारात्मक राहा। यासाठी प्रेरणादायी कथा वाचा। कठीण प्रसंगातून पळवाट न काढता त्याला सामोरे जा। यासाठी इतरांसुद्धा मदत करा। लक्षात ठेवा, स्वतःसोबत कुटुंबियांचं मानसिक स्वास्थ्य जपा। 6. मानसिकदृष्ट्या खंबीर राहा। या संकटाला समोर जाण्यासाठी आपण मानसिकरित्या खंबीर असणं आवश्यक आहे। यासाठी आपल्यातील गुण सकारात्मक सवयींवर लक्ष केंद्रित करा। त्याचबरोबरीनं स्वतःतील उणीवा नकारात्मक बाबी सुद्धा ठाऊक असणं गरजेचं आहे। गुणांसह दोषांचा स्वीकार करणारी मंडळी मनाने खंबीर होण्यास सक्षम असतात। 7. ठेवा स्वतःवर विश्वास। प्रत्येकाला स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे, तरच या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत होईल। शिवाय मानसिक शांतता जपली जाईल। आत्मविश्वास वाढला की मनात सकारात्मक विचार येतात। परिणामी संकटाला सामोरं जाणं सोपं जातं। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा। धन्यवाद।